पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांनी नाशिक शहरात विनापरवाना गावठी कट्टे बाळगणारे इसमांचा शोध घेणे याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना सूचना व मार्गदर्शन केले होते। त्याप्रमाणे आडगाव पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांच्याकडून गावठी कट्टा बाळगणारे जेरबंद करण्यात आले। 26 फेब्रुवारी रोजी आडगाव पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार असे आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे शोध व प्रतिबंध पेट्रोलिंग फिरत असताना पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, पोलीस हवालदार निलेश काटकर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की नांदूर नाका परिसरात एक इसम गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार आहे। सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना सांगितल्याने त्यांनी सापळा रचण्यास सांगून कायदेशीर कारवाई करण्यास सांगितल्याने नांदूर नाका परिसरात सापळा लावून ते थांबले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे एक इसम संशयित फिरत असताना दिसला। त्यास पकडून त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव कृष्ण अनिल चव्हाण, वय वर्षे 22, राहणार एकलहरे, झोपडपट्टी, नाशिक रोड असे असल्याचे सांगितले। त्याचे 2 पंचांसमक्ष अंगझडती घेता त्याच्या कब्जात 50,000 रुपये किमतीचे गावठी बनावटीचे 2 लोखंडी पिस्तल मिळून आल्याने त्याचे विरुद्ध आडगाव पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक जाधव, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, पोलीस हवालदार निलेश काटकर, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, अंमलदार सचिन बाहीकर, पोलीस हवालदार देवराम सुरंजे, पोलीस हवालदार शिवाजी आव्हाड, निखिल वागचौरे, अमोल देशमुख, दिनेश गुंबाडे, इरफान शेख अशांनी केले आहे। 2024 रोजी आमची डीबी टीम ही पोलीस स्टेशनच्या एरियात पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार वाघ आणि पोलीस हवालदार काटकर यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा नांदूर नाका परिसरात गावठी कट्टे विकण्यासाठी येणार आहे। अशा गोपनीय माहितीवरून आमच्या डीबी टीमने नांदूर नाका परिसरात सापळा रचला व सापळा रचून सदर इसमास पकडले। सदर इसमाची अंगझडती 2 पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 2 गावठी कट्टे आपण हस्तगत केलेले आहेत। सदर इसमाचे नाव आहे कृष्ण अनिल चव्हाण असे असून तो एकलहरा झोपडपट्टीत राहणार आहे। तरी सदर कट्टे कुठून आणले व कशासाठी आणलेले याचा सध्या तपास सुरू आहे। सदरची कामगिरी आमचे डीबीचे PSI जाधव साहेब त्यांची टीम यांनी पोलीस उपायुक्त असे किरणकुमार चव्हाण साहेब व ACP श्री नितीन जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहे। प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक।